तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल मानवाने आजपर्यंत पृथ्वीवरील सर्व जागा शोधून काढल्या आहेत, तर नक्कीच तुम्ही चुकीचे ठराल. कारण पृथ्वीच्या भूसपाटीवरती तर अशा अनेक गुहा आहेत, अशा आणखीन कित्येक जागा आहेत जिथे अजूनपर्यंत मानवाने पाऊल देखील ठेवलेले नाही. परंतु आपल्या मनुष्यासाठी यापेक्षाही अतिशय दुर्गम जागा एक आहे, ज्याच्या संदर्भात आपण काहीच जाणून घेत नाही. ती म्हणजे आपल्या धर्तीवर असणारे महासागर आणि त्या महासागरांचा गर्भगृह. हो मित्रांनो, आपल्या पृथ्वीवरील समुद्र. आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या समुद्रांच्या बाबतीत फक्त 5% माहिती आपल्याला आहे आणि महासागरातील 95% अशी दुनिया आहे त्याची आपल्या मानव प्रजातीस किंचितही माहिती नाही. मित्रांनो, असेही असू शकते की महासागरांची खोली आणि त्यामध्ये असणारे अनेक रहस्य त्याच्याबद्दल आपल्याला किंचितही माहिती नसावी. आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून यातील काही रहस्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे बाळकृष्ण गायकवाड. चला तर मग आज जाणून घेऊयात किती खोल आहेत आपल्या पृथ्वी तलावरील महासागर आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यातील खोलीवरती गेल्यानंतर आपल्याला तिथे कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतील. तर चला आता आपण उडी मारूयात समुद्रात आणि जाऊयात जवळपास 40 मीटर एवढ्या अंतरावरती. हा समुद्राचा सर्वात पहिला टप्पा आहे. इथपर्यंत लोक स्कूबा डायव्हिंग करू शकतात. जास्त तर स्कूबा डायव्हर किंवा स्विमर इथपर्यंत स्विमिंग करू शकतात. परंतु जगप्रसिद्ध स्कूबा डायव्हर हर्बर्ट रिसर्चने 214 मीटर एवढ्या खोलीवरती जाऊन एक नवीन विश्वविक्रम रचला. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे रेकॉर्ड फक्त एक श्वास घेऊन बनवले होते आणि यानंतर त्यांचेही हे रेकॉर्ड मोडले गेले. ते अहमद गबेर यांच्याकडून हे जवळपास 332 मीटर इतक्या खोलीवरती जाऊन आले आणि या खोलीतून अजून खाली गेल्यानंतर जवळपास 493 मीटर एवढ्या खोलीवरती पोहोचल्यानंतर आपल्याला विविध समुद्री जीव आढळतील. ही खोली एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या बरोबरीने आहे. आपण अजून यापेक्षा खाली 500 मीटरच्या खोलीवरती जाऊ तेव्हा आपल्याला या ठिकाणी ब्ल्यू व्हेल सारखे मासे दिसतील आणि शक्यतो ब्ल्यू व्हेल एवढ्याच खोलीपर्यंत आढळतात. याहून खाली 535 मीटर गेल्यानंतर आपल्याला येथे पेंग्विन्स आढळतील. ही पेंग्विन्सची डायमीटर डेप्थ आहे, म्हणजेच पेंग्विन याच्यापेक्षा जास्त खोलीवरती पोहोचू शकत नाहीत किंवा राहू शकत नाहीत. चला आता याच्यापेक्षा खाली जाऊयात आणि पाहूयात आपल्याला काय दिसेल. याच्यापेक्षा अजून काही मीटर खोल गेल्यानंतर आपण पोहोचू 700 ते 750 मीटरपर्यंत आणि या लेवलवरती कोणत्याही मनुष्यास परवानगीशिवाय जाणे घातक ठरू शकते. कारण या खोलीवरती प्रत्येक देशाने आपल्या विकसित आणि आधुनिक न्यूक्लिअर सबमरीन जागोजागी ठेवलेल्या आहेत. त्याच्याहून खाली गेल्यास जवळपास 830 मीटर ही खोली जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा या इमारती एवढी आहे आणि एवढ्या खोलीवरती बुर्ज खलिफा इमारत आपल्या टोकासह पूर्ण बुडून जाईल इतकी ही खोली आहे. इथून खाली गेल्यानंतर जवळपास 1000 मीटरवरती आपल्याला जो विस्तार पाहायला मिळेल तो महासागराचा स्केरी जॉन या नावाने ओळखला जातो. स्केरी जॉन हे नाव यासाठी की सूर्याची जी किरणे आहेत ती इथपर्यंतच पोहोचू शकतात. याच्यापेक्षा खाली सूर्याची किरणे जाऊ शकत नाहीत आणि यानंतर जो भाग आहे तो पूर्ण अंधारात असल्यासारखा आहे आणि यानंतरची समुद्री जीवसृष्टी अतिशय रोमांचक आणि खतरनाक आहे. एवढ्या खोलीवरती कोणताही मनुष्य कोणत्याही उपकरणाशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण की इथला जो पाण्याचा दाब आहे तो एखाद्या ग्रहाच्या दाबा इतका आहे आणि एवढ्या खोलीवरती कोणताही मनुष्य क्षणात मृत्युमुखी पडेल. जेव्हा आपण 1200 मीटरवरती येऊन पोहोचतो त्यावेळेस आपल्याला समुद्री कासव पाहायला मिळतील आणि आणखीन खोलीवर गेल्यानंतर आपल्याला समुद्रातील अतिशय रोमांचक अशी जीवसृष्टी पाहायला मिळेल. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्यात, या खोलीवरती आपल्याला काहीही पाहायचं असल्यास हाय पॉवर टॉर्चचा वापर करावा लागेल. परंतु या खोलीवरती आढळणारा अँग्लोफिश नावाचा असा एक मासा आहे ज्याला नैसर्गिकरित्या त्याच्या डोक्यावरती टॉर्च असतो किंवा त्याच्या डोक्यावरती आपल्याला उजेड पाहायला मिळेल. त्यामुळे त्याला लाईट फिश सुद्धा म्हटलं जातं. हा एक प्रकारे निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. याहून अधिक खोलीवरती जवळपास 2200 मीटरवरती स्पर्म वेल्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर द डंबल ऑक्टोपस देखील येथे पाहायला मिळतील. हे ऑक्टोपस समुद्रातील सर्वात खोलीवरती जगणारे ऑक्टोपस म्हणून ओळखले जातात. याहून अजून खोलीवरती गेल्यावर
जवळपास 4000 मीटर या समुद्र खोलीस अबॅसल झोन म्हणतात आणि इथला पाण्याचा दाब 11000 पाउंड्स एवढा असतो. याहून अधिक खोलीवरती म्हणजेच 4200 मीटर एवढ्या खोलीत गेल्यास महासागराचा एव्हरेज डीप लेवल लागतो. दुनियेतील काही ठराविक महासागराचा हा एव्हरेज डीप लेवल आहे, परंतु काही महासागर असे देखील आहेत ज्यांची खोली याच्यापेक्षा जास्त आहे. समुद्रापासून 6000 मीटर जेव्हा आपण जाऊ त्यास हेडल झोन म्हणतात आणि इथला पाण्याचा दबाव एखाद्या मनुष्यावर जम्बो जेट एवढा असतो. याहून अधिक खाली ज्यावेळेस आपण जाऊ म्हणजेच जवळपास 8848 मीटर, तर ही खोली माउंट एव्हरेस्ट पर्वता एवढी आहे. चला आता याहून आपण खाली जाऊयात, म्हणजेच एकूण 10916 मीटर या खोलीपर्यंत सन 1960 साली जॅक पिकार्ड आणि डॉन वॉल्श हे दोघे पोहोचले व त्यांनी एक नवीन विश्वविक्रम त्यावेळी केला. आणि हे दोघे त्या काळची सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी सबमरीन घेऊन गेले होते. त्यांना त्या सबमरीनच्या सर्वात उच्चांकी स्पीडने या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 5.5 तासांपेक्षा जास्त कालावधी गेला होता. आणि या खोलीवरचा समुद्राचा पाण्याचा प्रेशर एवढा जास्त होता की त्यांच्या सबमरीनच्या काचांना तडे जाऊ लागले होते. आणि याच कारणामुळे ते तिथे फक्त 20 मिनिटे एवढा कालावधी थांबू शकले. त्यानंतर ते तेथून माघारी परतले होते. परंतु आपण इथून माघारी फिरणार नाही, आपण पुढे जाणार आहोत. यानंतरची खोली मोजायची झाल्यास आकाशातील उंचीवरून उडणाऱ्या विमाना एवढी असेल, म्हणजेच 10972 मीटर. शक्यतो विमान 10500 मीटर ते 11000 मीटर एवढ्या उंचीवरून उड्डाण घेत असतात. विमानातून प्रवास करत असताना आपल्याला जी जमीन दिसते ती उंची समुद्र तळापासून तेवढ्याच खोलीवरती आहे. अजून त्याहून खाली गेल्यास 10994 मीटर ही खोली मानवाद्वारे मोजली गेलेली समुद्राची सर्वात जास्त खोली आहे आणि याला द चॅलेंजर डीप सुद्धा म्हटले जाते. या खोलीला वेस्ट पॅसिफिक महासागर या ठिकाणी मोजले गेले होते आणि या जागेला मरियाना ट्रेंच असे संबोधले जाते. स्पेसिफिक समुद्राच्या आतमध्ये शोधलेला हा पॉइंट आजपर्यंतचा पृथ्वीवरील शोधण्यात आलेला सर्व समुद्र तळांपैकी सर्वात खोल लेवल आहे. परंतु असे देखील समजले जाते की समुद्र याच्याहून आणखीन जास्त खोल आहे, परंतु आपण त्या जागांना आजपर्यंत शोधू शकलो नाही. असे मानले जाते की मनुष्यास फक्त 5% समुद्राविषयी माहिती आहे आणि बाकीचा 95% असा भाग आहे की ज्या ठिकाणी अजूनपर्यंत मनुष्य पोहोचू शकला नाही किंवा मनुष्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही. असेही घडू शकते की आपल्याला या पुढील काळात समुद्र लेवलची आणखीन जास्त माहिती मिळू शकेल आणि आपल्याला त्या ठिकाणी अशी काही जीवसृष्टी मिळू शकेल जी एलियनपेक्षा कमी नसेल. किंवा असंही घडू शकेल की आपल्याला समुद्रामध्ये एक वेगळी दुनिया मिळेल. नाहीतर असंही होऊ शकतं की एखादी अज्ञात गोष्ट किंवा खूप सारा खजाना मनुष्याला समुद्राच्या गर्भगृहामध्ये मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच रंजक गोष्टींसाठी आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा.